सध्या सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. अमरावतीत पावसामुळे रस्ते खड्डेमय झाले आहे. वाठोडा ते म्हैसपूर हा रस्ता पुरता खड्डेमय झाला आहे. वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहने शिताफीने चालवावी लागत आहे. पावसाळा असल्याने खड्ड्यात पाणी भरले आहे. त्यामुळे खड्डा चुकवायचा कसा असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. डाउन करते हैं लेकिन ये रास्ता बहुत ज़्यादा ख़राब हो गया है। साइकिल चलाना भी मुश्किल हो गई है। बाइक और 4 व्हीलर की बात तो दूर की है, और इतने बड़े बड़े गड्ढे हो गए कि एक्सीडेंट होके किसी का नुकसान हो सकता है, किसी के हाथ पैर टूट सकता है, सर फूट सकता है। हमारी मांग ये है कि इसको रिपेयर किया जाए या नया बनाया जाए। या खड्ड्यांमुळे अनेक किरकोळ अपघात देखील झालेत, तरी देखील प्रशासन डोळे झाक करीत आहे. 5 वर्ष अगोदर या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यातच हा रस्ता खड्डेमय झाला. प्रशासनाने या रस्त्याची दैनावस्था बघून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. इतनी बड़ी दिक्कत है कि कोई कहीं जाने में अगर खेती में जाते तो इतनी दिक्कत नहीं है, लेकिन ये रोड से हमको अमरावती जाने आने में बहुत बड़ी दिक्कत है। क्या इधर से जो ऑटो चलते थे हमारे गांव से म्हैसपुर फाटा, तो ये ऑटो भी लोगों ने ये गड्ढों की वजह से टोटल बंद कर दिए। उस कारण से हमको ये किसी को भी मोटरसाइकिल पकड़ के वहाँ पे छोड़ने की मदद मांगना लगता। अपनी मांगनी ये रहेंगी कि भाई हमको ये रोड क्लियर करके दो। क्या कहना है? अपने रोड पर तो किसी का आज तक के ख्याल ही नहीं रहा। बस ख्याल करे उन्होंने तो खुद के लिए करे और खुद का भला करे। जनता का तो नुकसान चाहे उन्होंने आज तक के नुकसान होते हुए आया। अपनी मांगनी ये है कि हमको ये रोड बिल्कुल क्लियर होना, वाटोड़ा तक, म्हैसपूर से वाटोड़ा शुक्लेश्वर ते म्हैसपूर हा रस्ता ची व्यवस्था अत्यंत हालाकीची झालेली असून एक अपघाताला निमंत्रण देणारी आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा या रस्त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जवळजवळ 2014 मध्ये या रस्त्याला मंजुरात मिळाली होती आणि त्यावेळेस आम्ही पाठपुरावा केल्यामुळे त्याला यशही मिळाले होते, परंतु अद्यापही हा रस्ता पेंडिंग आहे. तेव्हापासून डागडुगीसाठी सुद्धा इथे निधीची तरतूद असताना देखील साधारण डागडुगी सुद्धा इथे झालेली नाही आहे. रस्त्याची परिस्थिती आज खूपच गंभीर झालेली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रज्योत पहाडे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.